श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील आरोग्यविषयी मार्गदर्शन भाग 2 आज आपण श्रवण करणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उन्हाळ्यामध्ये उन्हाचा किंवा उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून पाण्यामध्ये थोडा गूळ टाकून ते पाणी प्यावे. ज्यांना सारखी तहान होते त्यांनी फुलपात्रभर पाण्यामध्ये मिठाचे 2 खडे टाकून ते पाणी प्यावे. त्यामुळे लवकर तहान लागत नाही. फ्रीजमधील पाणी पिण्याने हृदयावर परिणाम होतो. लहान मुलांची त्वचा मऊ आणि चांगली व्हावी, तसेच दृष्टी चांगली असावी, त्यांची शक्ती वाढावी म्हणून उन्हाळ्यामध्ये उन्हात तापविलेले पाणी घेऊन मुलांना आंघोळ घालावी. बुद्धी कुशाग्र होण्यासाठी लहान मूल किशोर अवस्थेत येईपर्यंत त्याला रोज थोडेसे म्हणजे लहान सुपारी एवढे लोणी खायला द्यावे. रात्रीच्या वेळी जेवणामध्ये मुगाच्या डाळीचा वापर करावा. तूर डाळ व हरभरा डाळीचे पदार्थ रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात खाऊ नयेत. त्वचा चांगली होण्यासाठी मुगाची उसळ खावी. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप, दही, गोमूत्र व शेण यांचे मिश्रण फार औषधी मानले जाते. याचे 3 चमचे प्राशन केल्याने पंडुरोग व त्वचा रोग नाहीसे होतात. कोरडी त्वचा मऊ होते. आहारामध्ये वांगे, टोमॅटो, काकडी तसेच इतर जास्त बियांचे पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास मुतखडा होण्याची शक्यता असते. अशा वेळी जास्तीत जास्त पाणी प्यावे, म्हणजे लघवीद्वारे ते बाहेर पडते. पाण्यामध्ये तेलाचा अंश असल्याने अन्नपचन चांगले होते, लघवी साफ होते आणि संडासलाही मऊ व विनासायास होते. जठराग्नीही शांत होतो म्हणून पाण्याचे प्रमाण जास्त असावे. नाकामध्ये फोड किंवा डोळ्याला रांजणवडी झाली तर 1 दिवस सुवासिक फुलाचा वास घेत राहावे, बरे वाटते. पोट साफ होण्यासाठी रोज 2 ते 3 अंजीर खावेत. ताजे नाही मिळाले तर सुके अंजीर सकाळी पाण्यात भिजत टाकून त्याचे रात्री सेवन करावे. श्री रामकृष्णार्पणमस्तु.